कसं काय आहे हो लक्ष्मण भाऊ? काय लावलं काय म्हणलं तुम्ही? हा, एक झाली, दोन झाली, तिसरी. हा, कसं काय आहे? अजून खताचे पोते आणून टाका. काय रे माणसा तुम्ही? हा, हे पेरणी का काय काय म्हणलं तुमचं हे घरून न्यासाठी आहे का? अरे तुम्ही बैलगाडी न्या, नाही तिकडे काय नाही नेऊन टाका. ते आम्ही नाही नेत म्हणलं, ते खाली काढा, ते खाली काढा. जमत नाही मला, एक बी बॅग नाही जमत. मुका बस म्हणलं, शिल्लक बोल. हो आता बा झुमऱ्या आता म्हणलं त्या कंदीलपुट्याच्या घरापाशी उभा आहे. मग टाकून राहिला ते बॅगा. मग 2 बॅगा 3 बॅगा 4 बॅगा खताचे पोते टाकलं त्यानं. नाही ते बा ते त्याचं नका सांगू मला. ते काय बाबा त्याचा मोठा कारभार आहे. पण इथं आपल्या लाईने पाटला सांगणं आपल्याला. हो, मालकाचं कळक सांगणं, अजिबात बॅग घ्यायची नाही म्हणायचं. मग पेरण्याच्या चपोता काय ते पूर्ण टप्पर चपलन माहिती. मग तुम्हाला काय टाकलं आपलं ते घ्या 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 आपलं काम झालं त्याला फेकून तिकडे. आम्हाला आमचं पाहावं लागते ना मग. हा, टप्पर चपूर राहील ते पेरणीचे. अजिबात एक बॅगही जमत नाही म्हणलं, ते खाली काढा लवकर सांगू राहिला आत्ताच. बस ना बा, काशी शिल्लक बोललो म्हणलं माहिती आहे. आता शिवल्याचं का 2 बॅगा नेलं का? अगो बना करू राहिला फालतू शिल्लक बोलतो का? हे 3च बॅग आहे ना माझ्या शिल्लक आहे का? हो ना, आता बाकीचे खताचे पोते हे पुढे चालवले ना मग मारते ट्रॅक्टरात दिले पाठवून त्या. हो ना, फालतू बोलून राहिला. हे 3 बॅगा काय तुला होऊन राहिलं? हो ना, त्या डुबऱ्याला मला घेरायला का शिल्लक ते 3 बॅगा? नाही म्हणे. बस बस बस. हो ना, का चाललं मोठं हे मुकाट्यानं 3 घ्यास लागते तुला आता. नाही ना हो बुवा, नाही ना सांगणं नाही ना. मालक बोलते ना राजा आम्हाला. तुम्हाला काय ड्रायव्हर लोक आले आम्हाला आमचे काय का घरचं आहे का हे? मग मालक आम्हाला तिकडे जाऊन मग बोलते घरी. तुम्हाला कोणी सांगितले म्हणते? तुमच्या देखता काही बोलत नाही तिकडे घरी जाऊन आमच्या कानात टोचते. मग तुम्हाला काय म्हणते? चालले घेऊन 50-100 रुपयासाठी. पैसे नाही घेत आपण. तेच म्हणून राहिले तुम्हाला. समजलं. बरोबर आहे. याला काहीतरी पुढे पडायला पैसे पाहिजे 100%. हे बा काशा तुला काय 5-50 पाहिजे का? देऊ का 50 देऊ का? देऊ दे तुम्ही 50. काही काळजी करू नको. पुढे लागत पुढे 2-3 संघच आहे मला माहिती होतं तू मागतो म्हणून. पुढे आहे ते 50 दे तुला. घेऊन घे एवढा आता. नाही ना बा, तुम्हाला माहित नाही रस्ते नाही चांगले. काळा ते काळा जमत नाही म्हणलं, ते अजिबात जमत नाही. काय 90 आणू आता? काही लगा बोलून राहिला फालतू बा. बोलायला नको तुम्ही मुकाट्यासारखा होते. हो, पूजा करायला लागते. आली ते आणलं का? आणलं थाट आणलं. चल घे. होय रे बस म्हणलं त्या ट्रॅक्टरवर बस लवकर. तर निघते जाता नाही का? हो, लक्षात काही देत ना 50च्या वर. म्हणलं वहिनी आता आहे म्हणलं तुमचा पायगुण खास. हो, आता लोक निरा घनघन किरकिर. आता पहा म्हणलं यावर्षी कसं पीक होते बिलकुल. करा पूजा करा मस्त फसकला थोडा नारळ. हो ना, पण यांना म्हटलं मी नारळ घेऊन या, पण आणलंच नाही यांनी. आणा ना हो नारळ म्हणलं, अजून नारळ नाही आणलं तुम्ही. जानते ते निराय बा लय कलुष आहे ती. मग असं नारायला पाहिजे का? मग बसते बोंबलत. मग असं आहे ते. जाऊ द्या तुम्ही काळजी करू नका, मी घेऊन घेत नाराय ते. 200 टाकून द्या, निघू द्या. करा पूजा करा. मुका बस रे. 200 काही नाही बा. 10 रुपये टाकून द्या. 11 रुपये टाकून द्या. बस तेवढे. आता तर बॅग पाडतोच मी आता नाही का? बॅग आता रस्त्याने पडली समजा. तर लक्ष्मणराव राजा दान पाच राजा म्हणलं इतकी श्रीमंत माणसं तुम्ही. धाबा आहे राजा आणि कमीत कमी 200 तर पहा उद्घाटन आहे राजा. आज पेरणी आहे तुमची. नाही नाराय आणलं कमीत कमी तर ड्रायव्हरला तर खुश ठेवत जा, नाही तर मग होईल ना घोर. ते नाही का फालतू माझी अजून घोर करा तिकडे नाही का? बा असं कर, जाऊ दे. 1 टाकून दिले. 1 देऊन दे. जाऊ तिकडे कर मग. आता तर बॅग पडली त्याची. बॅग पडली डिपोय मारतो आता मी. असं आहे काम म्हणलं. काय करता माणसाचं? हर मनानं कुठं काही खर्च करतच नाही. द्या बा तुमच्या हिशोबाने काय द्यायचं ते देऊन द्या. जाऊ दे. 100 टाकून देते मी. हो, काय हरकत नाही. 100 टाकते. 100 निघाल नाही का? अजून पुढे काढतो 100. बरं बस चाल द्या. जाऊ द्या तुमची इच्छा जी असेल द्या. हो तसं काय. पेरणीची पूजा करा, हे करून घ्या. ओके. चला आता 100 भेटले. बसा लवकर. चला ट्रॅक्टर सुरू करतो मी. चला संग चला. हो तू पुढे मी स्कूटी नेतो. हो पुढे होतो मी लवकर. हो येईन तू इकडून येतो. मला कसं ते लय झटके पडते त्याच्या. असं आहे तुमचं. आता मागून येतो नसतं येतो. आता आले असते काय बिघडलं असतं? आता मला लाईन पडला तिथे जावं लागते पहिले डबल वापस. ते स्पीकर राहायला घ्यायचा. त्याने काल आणला वाटते संध्याकाळचा. गाणी गिणी असले कसं माणसाला हुरूप येते जरासा पेरणीचा. मी येतो तिकडून मग. या तुम्ही गाडीनं लवकर. नारे आणजा म्हणलं. आणि आता फरसाण आणजा जरा नाही तर म्हणजे कसं डबा नाही घेतला मी. आता पाटील आणते काही काय तोपर्यंत जरा असं आणजा मग. चला बा याच्यातच यायचं. बरं ठीक आहे आणतो मी, काय हरकत नाही. हो तू पुढे हो, मी गाडी घेऊन नारळ घेऊन सगळे येतो तिथं. लवकर फटकन मी तर पुढे थांबू. ये लवकर. बस आलोच ना. बस ते ट्रॅक्टरवर आपलं घेतला स्पीकर की निघाले. बस आलोच मी. चला. काहीच नाही पा शिवला काहीच पाहू नको करून तू. मावरासारखीच गत आहे ती. मग पाय ना आता ते किती निघते का नाही? आता काय गॅरंटी का? 50% बियाण नाही निघालं. मग लोक दिले का या दिवशी पेरलं त्याचे टर दिसू राहिलं तसं. पाय तूच पाय किती करून पाय तू. माझ्या वावरून तुझ्यावर सारखं आहे बिलकुल. ना निघले का? तुला काय वाटते? नाही बाबा निघणार नाही का आता? बस एवढं स्टॉप आहे का? मग अजून किती वाट पाहता? आता जे निघाच ते निघालं. आता हे जे बाकीचं आहे मी तर म्हणतो निघतही नाही. बाद आहे 100%. हो यानं या काशानं काहीतरी घोर केला रे. हो असं वाटतं मला. तेच म्हणून राहिलो. आपल्या दिवसचे पेरणे टर दिसू राहिले ना. आपलं कोण एवढं दिसून नाही राहिलं? तरी म्हणलं का काहीतरी फॉल्ट आहे. हो बरोबर. काय असं काय म्हणलं बाबा? तुला काय वाटते? काय म्हणशील डीप कमी जास्त घेतले का? हो काशानं डीप जराशी जास्त दाबली. मला तर वाटते अंदर दडपलं ते. कारण की खोली जास्त गेली आणि त्याला काही ते पोपळा उचलून नाही राहिला. असं झालं ते. काही कमी ते उन्हीनं. मग आता म्हणजे पेरणीपासून असं असल्यावर पुढे काय करा माणसानं? आता हे जर पतलं जर झालं सोयाबीन माणसाचं मन लागतं का त्याच्यानी? आणि आता किती तोडे किती भराव किती. आता हे होईल मोठं. ते सोयाबीन ते दडपण काय ते जमणार आहे का? त्याला आता नाही ते यायलाच भेटू आपण. चल बरं ते काशाला भेटून घेऊ. काय तू पेरणी कशी काय केली म्हणा या पाय हे पुरं दडपलंच नाही आपलं. मग लय डीप मारली त्यानं.
नाही ते आपल्याला काय करावं लागेल शिवला मी सांगतो लाईने पटलाच भेटायला लागेल कारण की कशाचा काय अर्थ आहे भेटून द्यायची मालकाला भेटला लागेल ना आपल्याला ते आपलं लक्ष्मणचं बियाण टाकणं सुरू होतं ते बहुतेक आलं असं त्या वावराशी जे आहे ना येतेच त्याला 10-15 मिनिटांनी इथंच बसू आपण त्याला सांगू ते काय म्हणा परिस्थिती पाय म्हणा वावर बा मग बोल म्हणा काय तर नाही हे आपण काय करून टाकू हे उल्लंघनच टाकू मग वखर मारून देऊ याच्यात नाही बस जिकडे तिकडे डबल पेरणी करू मग लाईने पडला म्हणा बा हे काय ताल जमणार आहे का म्हणा इतकं आता बाद झाल्यावर मग आता लोकांची या दिवसची निघून राहिले तर आपले कोणी निघून राहिले चल तू आता तू हे बी नाही नुकसान माय बी नुकसान आहे ट्रॅक्टर आला की त्याला भेटायचं आपल्या इथे येते ना लक्ष्मणच्या इथं आहे ना ठीक आहे मग चल बसू तिथं बस मग काय तर आपण काल दडसिंग करायचं मग काय तर असे जर पेरण्या करतील तर कसं काय करणार चल तिथं बसू सांगा आता किती कठीण काम आहे आता माझा जागी जर दुसरा असताना तर मग एखादी बॅग उडवलीच तिच्या हे म्हणलं ट्रॅक्टर उभं त्याच्यात बॅगा ते पाठी घरी हे काशा कुठे गेला काय राजा लोक आहे बा कमाल बा काही म्हणजे लोकांना काही समजतच नाही बा आता परिस्थिती काय आहे कधी होईना मला हे कुठं गेलं मला काशा माहिती नाही आसपास तर काही दिसत नाही अरे काशा कुठं आहे रे बोला कोण आहे रे इथं येले उचलत नाही हे आलंस का अरे कोण होय आलो 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 कोण होय काय रे टॉयलेटला गेलं माणूस काय होतं काय म्हणता काही नाही मॅम बा कोणीच नाही इथं ट्रॅक्टर उभा आहे याच्यावर बॅगा आहे फालतू लांबून बा कोणी म्हणून म्हणलं बा हो कोण होय काय म्हणून आवाज दिला म्या म्हणजे ट्रॅक्टरवरची बॅग नाही नाही काही आपलं म्हणजे मग तुला झालं राहायचे मग हे बा मी काय म्हणलो हे सायकल बदला तुम्ही हे कुठं खटार आहे एखादी स्कूटी मोठी एखादी लुना कमीत कमी काय वरे नेता बांधून राजा तर आता ते विषय काय झाला नाही तर ते आता मी घेऊन आता काय तू काय कर त्याचं हो तू पाय बा काय करायचं मग काय तर बरोबर ठीक आहे झालं पेरणं झालं तुमचं काय होतं वाटतं ट्रॅक्टर झुमऱ्या झालं वाटते ना दिसलं होतं गेलं ते आताच पुढे गेलं मी भाकर शिजूरी घेतली मला चला बाबा ते गेले तर भाण्या गिन्या गेले ते खताचे पोते ते नेले पुढे गेले सगळं हो का तेच म्हणलं नाही तर मग कसं आपलं होतच मग दुपारून रिकामं आता हे लक्ष म्हणजे झालं की झालं आपलं तसं हो का काय बॅगी काय म्हणलं काय हिशोब आहे तुमचा समजा काय बॅगी नाही फक्त 500 हो बरं लोकांसारखं नाही आपलं तसं 500 आहे का हो काय मी झुमऱ्या काय म्हणते हो मी 500 वर नाही देते हो 500 द्यायच नाही अजिबात नाही द्यायची मग आता पाहिजे ते 150 मागत ते देऊ नका झुमऱ्याला अगं आहे बरं ते नाही अरे हो मी काल देतो रुपयाने मी सरपंचाला सांगितलं मी त्यांना जर काय मागितलं तर मी सांगतो सरपंचाला मग हो का एवढं सोपं आहे का मग तर येतो वगैरे मी आता कुठं गोष्टी करायला पुढे का चला येतो मी आमचा किरकिरी पुढे गेला ना बा मग काय तर हो गेला ते आता जा लागते मला चला हो येतो मी नाही आलो 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 अरे लक्ष्मण भाऊ चला 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 या इकडे चला लवकर घ्या पाणी घ्या तिकडे घ्या आलोच मी आता लोकांच्या वारातून फेरलेल्या जीवन आणते का अरे थांब रे तिथंच थांब धुऱ्या आणायला लागते थांब बाबा चष्मा गिस्मा बाबा गाणे गिने काय लागायचं कठीणच काम बाबा जरा आलं की बस झालं सुरू अरे मी काय म्हणतो काशी ना आपलं धुऱ्या घेतो बरोबर तिथं आपलं आलेलं आहे सगळं सामान इथं मारतीन टाकलं बरोबर बस आता हे 2-3 अरे तिसरी बॅग कुठे रे अरे बा मागची बॅग कुठे रे बाबा लक्ष्मणराव अरे बापा रे बॅग कशी का पडली हो रस्त्यावर पडली रे बॅग 100% काय माणूस आले का गमाले का आता रस्त्यावर पडल्या सापडले का ते एखाद्या उचलली नसेल का तुम्ही का चष्मे घालून का हिंटन पुढे पाहता ते मागं तर लक्ष द्यायला पाहिजे होतं का राजा तुम्ही आमच्यावर ठेकवून राहिले बा तुम्ही तुम्हाला सांगा यायला काय होती आम्ही आता पुढे बाग मागं बा माणसानं आणि तर रस्ता खराब आहे तुम्हाला सांगा यायला काय झालं होतं तुम्हाला म्हणलं नाही सांगत आला नाही मागून येतो निघून येतो तिकून येतो काय झालं आता पडली का ते बॅग आता कोणा द्या वरती ते आता कोणा द्या म्हणजे तुम्ही द्या तुम्हाला द्याला ना ते तो पडली तर तुला द्याला ते भरती अरे मी कशी काय भरती देऊ मागच्या मागं पडल्यावर मी काय करू हे बा कुठं जात नाही आपल्या गावातले लोक चोट्टे नाही येत सगळे काही सारखेच नसते तर तुम्ही तुमच्या बुड्याला फोन लावा म्हणा येतानी रस्त्यानं बरोबर 5 या म्हणा लवकर या म्हणा फक्त आता राहिली ते आता लोक काय बा दामटले का त्यानं मग दडपुली त्यानं ते बिलकुल झालं त्याचं भागलं एका बॅगीचा आता मग आता घरी एक बॅग शिल्लक बुड्याला सांगला आणा म्हणला नसतं का पाडतले का फालता इकली का काय काय सांगा नाही का काही सांगते नाही आता तुम्ही आता महाराष्ट्राची शिडदूर उराल तुम्ही अरे बा म्हणलं म्या का इकली का म्हणलं म्या विचारून या बा पाहून या रस्त्याने जाऊन या काही आपलं राजा फालतू माया भिंत हो ना अशा पेरण्याला नाही आवडत मला मग पण आता एवढी मोठी बॅग पडायला लागला तुमचं ध्यान नाही राहत काय तुम्ही नाही गाण्यात नसतं का बे हो ना बसले आपले घे बा घेते बुटेल फोन लावा तुम्ही एक बॅग आणायला तुम्ही चल घे लवकर घे तिथं फटाफट आता मी ते 20 प्रक्रिया येते झाली माही लवकर टाका पेटी उघडून सुरू कर चला ते नारळ फोडा लवकर चला काय आपलं मावर देता कलकल लावून हो आता काय राजा दिवस निघाले नारळ नाही फोडलं तुम्ही तुम्हाला म्हणलं ना नारळ फोडा आणलं का आता वावरात आणलं ना बा आणलं चाललं म्हणलं फोडू लवकर चाल तिथं खाणं किती खात चालता तेच म्हणलं चला आता ते बॅगीचं बुड्याला फोन करा लवकर रस्त्याला पहा म्हणा सापडली तर सापडली नाही तर मग घरची घेऊन या म्हणा तिकडे हो सांगतो मी सगळं तुला फक्त ट्रॅक्टर घे तिथं चालू तिथं अरे लक्ष्मण पोहोचला का वावरा आलं ट्रॅक्टर आलं ट्रॅक्टर आलं तुम्ही कधी इकडे येऊन जा वावरा द्या हो मी गाडी घेऊन येतो ती एक बॅग आण लागते मग आता घरी बॅग आहे ना आपल्या एक शिल्लक एक पाळली आहे ना ट्रॅक्टरवरची अरे तुला म्हणलं ना तू संगत झाला होता त्याच्या आता मी भाकरीसाठी थांबलो मी आला तर भाकर घेऊन मी येत होतो मी जातो तू म्हणे मेल जाऊ नको काय तू माणूस आहे पाळली का त्यानं काय तर पाळीन त्यांना आता बोलता येत नाही जास्त बोलू का तिकडे काम काढ असते बा मी काय करतो मी येतो 5 जातो जराशी हो पाय तुम्ही आहे का
जाऊ नको, गेली ती गेली, हो पडली ना, बस झालं, गेली ती. तर तू काय कर, तू तिथंच थांब, हो लक्ष दे त्याच्यावर, बरोबर पेरणीवर ध्यान ठेव. मी येतो आता भाकरी शिदोऱ्या घेऊन. अजून स्वयंपाकाला काहीच पता नाही. आता तुझ्या बायकोला फोन कर, सांग जरा दिले, लवकर लवकर कर म्हणा बाबा, उरक तर घे म्हणा. चाललं आपलं चोकटाईचं. बोलताना काय करता बाबा, मग काय फालतूचे नसतीचे कामं लावून घेणं. हो ना, तर पहिला जमान राहिला का पुरी येस नावरे आता. मग काय टाईट राहिला लागते बिलकुल, सांगत तसं बस म्हणलं तर बस, उठ म्हणलं उठ. हो ना हो ना हो ना, सांगतो मी तिले, तसं काही तुम्ही घाई करू नका, आरामानं होऊ द्या तिच्या कर्मानं. हो या तुम्ही 12 वाजता आले चालते, मी आहो ना इकडे, मी पाहतो बरोबर. मग नंतर आणि मी बॅग आता. हो ठीक आहे मग. हो मी घरी आलं घेईन मग. याचंही काही चालत नाही पुढे. मग काय हो, बरं बरं बा, हो जसं झालं तसं येतो मी. पाहिजे ध्यान ठेव बरोबर पेरणीवर. कुकडे मला प्रेमचे पुरा शक्ती पुढे सांगत असतो नाही. आता रिकाम चोट झाले ना, आता काय दलाली गेली नाही दिली, आता काय इकडे गावात उचापत्या करते ते. काय इकडे जेवढा वाटते काय म्हणते काय सांगा का पाटील, काय माणसा राजा, काय आलं का काशा कसं रे का अध्यक्ष इचुकाटा संघटना काय राजा, कसं काय काय दिसले नाही तुम्ही तर बॅगा पेरून घेतल्या पैशाच नाव नाही का पाटील. अध्यक्ष असं नका करत जाऊन तुम्ही, तासावर पैसे नाही ते, आणि पावर आता 4 दिवस होऊन राहिले आता पेरण्याला, पण पैशाचा पत्ता नाही अजून तुमचा. बबनराव तुमची बी नाही भेटले ना. म्हणजे आता काय तुमची किती बॅगीचे होतेच किती म्हणलं, पण आमचं नुकसान किती झालं हे पाहिलं का तुम्ही. तेच त्यासाठी सांगायला आलो आम्ही. बबनरावचं माझ्यावर पाल चाला तुम्ही, लक्ष्मणराव तुम्ही चाला, की काय परिस्थिती काय आता. 50% बियाणं आमचं उगवलं नाही. म्हणजे कोमं नाही दिसून राहिले, लोकांचे आमच्या बरोबरचे टर्त असं दिसून राहिले. म्हणजे कसं काय आहे तुमची पेरणी, काय मजा का करून राहिले का काय, कास्ता करायला जीव घेऊन राहिले तुम्ही म्हणलं. आत्महत्या करायला लावता करायच्या. चला तुम्ही पाटील तुम्ही पाहून घे एक खेपचं काशा, तूही चाल म्हणलं, ड्रायव्हर आहे तू पाहून घे म्हणलं काय परिस्थिती. अरे आता मग निघन ना, का 4 दिवस झाले ना, मग निघन अजून राहिलं सुईलं. आता काय 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 बेरले का आतापासून झालं का ते, निघन ना अजून. बोलता कसं तुम्ही पाटील, पाहता खरी परिस्थिती पाहा तुम्ही, मजा करून येऊ नका तुम्ही, परिस्थिती गंभीर आहे इकडे. मग शिवलाल तर माय निघालच नाही बियाणं, पाहा तुम्ही काय परिस्थिती आहे तिकडे. चला तिकडे चला प्रत्यक्ष, मग बोला. फिरायला पुरती नाही ट्रॅक्टर ना, माझ्या काही खरं दिसून नाही राहिलं मला. नाही पाटील पाहून येऊ आपण पहिले, चला चला बापा दाखवून द्या काय. चला पाटील चला चला चला. तेच म्हणून राहिलो मी, प्रत्यक्ष पाहा तुम्ही तर लक्ष देईल तुमच्या. तसं कसं काय बोलून चालणार आहे. थांबा तुम्ही, पेरणी करू नका लक्ष्मणराव, गडबड करू नका, पहिले पाहून घ्या आपलं, नंतर करा. नाही तेच म्हणलं ना, हो ना पाहून घेऊन आपण. चला मला पाटील दाखवून द्या काय परिस्थिती आहे. चला चला चला. काय तुमची माणसा राजा 4 दिवसांनी काय एवढं असते काय, निघणारच आहे ते, कुठं चाललं ते. चला चला. आता आज केली बघ कधी ना म्हणजे हिंमत आहे. चला आता कसं पाणी चांगलं झालं वाटतं नाही का, ओल गेलं चांगलं झालं नाही म्हणजे आज आता म्हणजे कसं तुम्ही हिंमत केली म्हणून म्हणलं. 22 तारीख आहे ना राजा, अजून कुठं थांबायला आता तुम्ही. मग काय आता मावी नाही बा, पाणी कायच करा. फुल काही होत नाही, जास्त काही येत नाही, कमी काही येत नाही. लोकांना पहिल्याच दिल्या भिडून राजा, हिंमता केल्या लोकांना. शांत्या म्हणे थांबा थांबा, वल होऊ द्या आणि पहिल्याच पाण्यात पेरलं का ना शांत्यानं, आणि जमलं त्या सोयाबीन आहे बा टरत तशी लागलं. काय करतो पराठी निघाली, मी बसलो मला येते फुल एवढी इंची होऊ द्या तेवढी इंची होऊ द्या. अरे कायचं काय राजा, मीच राहिलो ना जवळपास, काय राहिलं माझ्यासारखंच राहिलं कास्ता करायचा काहीतरी. नाही तर सगळे हे बा जवळपास आले आटपत. हो ना, पण हिंमत असते त्याच्यापाशी, पाण्यात सोय नसते का. आता तुमचं शाळेजवळ लोकांच्या भरोशावर पाणी, कसं काय पेरता तुम्ही. शांतराम भाऊ सगळं आहे, मोटर पंप हे ते बरोबर असं आहे ते. हिंमत तोड करत असते का माणूस आहे आपल्या मागं. नाही आलं तर लाव स्प्रिंकलर असं असते ते, सपोर्ट पाहिजे काहीतरी. मग आता काय करतो काय, आता शेवटी आता हिंमत कराच म्हणलं, जाऊ दे सगळेच पेरून राहिले, आपण कुठं थांबता. येतेच राहिले का नाही का, एक दिवस येणं सुरू आहे पाणी. कुकडे भयानं कुकडे काहीच नाही. असं आहे ते. आता कोणी म्हणते धोंडी मागा, कोणी म्हणते पाणी लय आलं, काय करता ताल झाला सगळा. जाऊ दे हाय असं बरोबर आहे आता. आज पेरूनच टाकू आपण तिकडे. मग काय तर बरं मी काय म्हणतो ते विचारच राहिलं, आपलं ते बॅगीचे किती रुपये म्हणलं, म्हणजे कसं आधी विचारलेलं बरं. मग काही तुमचं ट्रॅक्टरवाल्याचं काय काहीचे काही सांगता मग बेभाव. तर म्हणलं किती बॅग किती रुपये आहे मग आता. द्या हिशोब 600 रुपये. 600 रुपये बॅग आहे सध्या. 600 बाबा म्हणलं 500 आहे म्हणलं तिकडे. काशाचं 500 आहे बरं आपलं लाईनी पाटलाचं. आता तेच सांगू राहिलो मी, तेच सांगू राहिलो. आता आहे बा कशा आहे की नाही, ट्रॅक्टर गेला लक्ष्मणचं घेऊन, मग लक्ष्मणच्या वावरात गेले ते, तर मी विचारलं त्याला काय बा म्हणलं कसं काय काय बॅग चालू आहे. 500 रुपये म्हणे ते, तू 600 सांगू राहिला. असं नका करतो तुम्ही, आपण म्हणजे कसं भरोशावर राहिलं तुमच्या. आणि आता एक तर आता काय सीझन कमी झाला ना आता तर कमी करा जरा असे. काय रे अशा बरोबर पाहत असते का तुमच्यासारखे तुम्ही एवढे मोठे माणसं का पाहा लागते एवढं. 600 आहे बा आपल्याकडे, मग आता बालक बरोबर 600 चालते म्हणे. 600 रुपये 20 रुपये त्याला काय ढेबर पोट्याला आता इतकं दुकानाचं कमावते. वावर शिवर हे ते काय करते पैसे असते बस ते 500 रुपये म्हणा. मग काय तिकडे पोरे नोकऱ्यावर हे ते झालं आपलं. 500 देतो म्हणा मी, कंदील बुट्याला सांगितलं ना 500 रुपये देणार नाही. त्याला लावा पटपट, त्याला आणून देतो आम्ही बियाणं, टाक लवकर पटकन. आणि पद्धतशीर त्याचं काय सेटिंग आहे ते बरोबर करते. काय आहे मीडियम वावर आहे आमचं. केला ते मग काय 18चं केलं बरोबर, जास्त नाही 18 हो बस तेवढं. 18 काय 16 काय 22 काय तर तुमचं तुम्हालाच माहित केलं ना. पण ठीक आहे मग आता त्याला टाकून देतो. मग आता 500 म्हणतो पण ते पोर घेता तुम्ही काय सरपंच तुम्ही, मी बाय पेरण्याचं काम करतो, तुम्ही पोर घेता ते काय द्यायच्या वक्ती. चल भरे लाव लवकर पेटी लाव फटकन सुरू करून दे तुम्ही. बस लवकर फटाफट लवकर बसले की सुरू करून देऊ. इकडे या ना, तिकडे काय बनवला तुम्ही पाटील, इथं पाहा किती तोडा पडला इथं. मग काय अरे बाबा दाखव द्यायला दाखव बरं ते. अरे बा काय शिवल्याचं दांगडो काय आहे म्हणलं तिकडे लोक दिसू राहिले बा. पाटील आहे का काशा किशा काय आहे म्हणा लक्ष वर दिसू राहिला. चला बरं काय पाहू तिकडे काय झालं तर. काय झालं ते त्याचं वावर पेरलं सगळं 2-4 दिवसांनी. काय झालं काय नाही शिवल्याचं काय तर पैसे त्या जीवर आलं त्याच्या. चल बरं भाने थांबतो तू इथं आलोच आम्ही. पान तुम्ही पाना माणूस पान करायचे खाली पाहिजे बियाणं सडून राहिला खालचं पाना बी पाना दे. काही निघाले काही दडपले कसं काय आहे काही नाही ना हो. काही आम्ही निघून राहिला ते बा अजून निघायचा टाईम आहे. निघून राहिला करून राहिला ते प्रयत्न वरे आता काही आलं काही येऊन राहिलं वरे.
लक्ष्मीला काय बोलावलं ते तिकडे थांबून राहिलं. अरे लक्ष्मण इकडे ना, तू तिकडे काय करू राहिला? इकडे बरं तू. कोणा पाहूनच राहिला ना, इकडे पोझिशन पाहिली मी. हो ना, पण इकडे महत्वाचं आहे ना. 2 शब्द बोला तुम्ही, सांगा पाटलाले कशी काय परिस्थिती. तुम्हाला काय वाटलं लक्ष्मणराव? हाय का नाही, किती किती बेरलेला आहे पहा बरं तुम्ही. सांगा लक्ष्मणराव, तुम्हीच पाहता पूर्ण दडपलं का पाहिलं का तुम्ही 2-3 तास? काही कोंब दिसून राहिले काही येतात का ते वरे? हे म्हणते दडपलं म्हणते. सांगा आता तुम्ही काय करा. हो म्हणा, पण ते बरेचसे ठिकाणी थोडे थोडे दिसून राहिले. मी पाहिलं ना, पण ते काय काही ठिकाणी बरेचसे बाद दिसून राहिलं. हो ना, अरे निघते ना ते, निघते 100% निघते ना. तुम्ही काही सांगू नका पाटील, याने डीप लय खोल दिलेली आहे. हो मी सांगतो ना, कशा आता डीप लय दिली भाऊ. होत ना हो, तुम्ही पहा मार नका घालायचं. मी तेव्हा इथचं जे आहे की तुम्ही म्हणून राहिले का नाही, आता बबनरावच्या वावरातलं चांगलं दिसलं मला. तुम्ही म्हणता पण तेवढं काही नव्हतं काही. तिकडे मी पेरलं, इकडे मी डिझेल आणायला गेलतो ना. डिझेल सरलं होतं. मग तुम्ही डिझेलला जा काय, कोण आहे पेरो? लाईन पाटील तुम्ही पेरला का? हे इथं तुम्ही पेरला ना. नाही कशा मी लगा इथं शेवटून बसलो. तो अर्ध जास्त तो घेतला होता ना, इकडला भाग तो घेतला होता ना. तोच पेरलं हे. त्याच्या माय तर काय आता तुम्हाला सांगा. अरे बाय म्या नाही पेरलं, तुम्हीच पेरलं ते पाटील. म्या नाही पेरलं ते बाबा. ते कोणी पेरो काही पेरो ते आम्ही हे बा दोघाची वावर आम्ही आता उलंगले हे वावर. कारण की हे दुबार पेरणी करावं लागते. कारण की इतकं जर पतलं जर सोयाबीन झालं तर आम्हाला कसं काय पुरणार आहे? आम्ही का मराव का मला फाशा घ्यावं का आता? एक तर आमच्यावर जमीन कमी आहे, तुमच्यासारखं आमचं नाही ना. गोमीचा एखादा पाय आता हे झाला तुटलाय बी तर काय असते. पण आमची परिस्थिती पाहा तुम्ही. तसं नसते ना ते. काय तुम्ही काही लस गडबड करू राहिले. तुम्हाला वाटते एका दिवसातच निघते का सोयाबीन? काही राहायचं जरा वाट पाहा लागते. निघून राहिलं ते. आता हे आले आता यायला हेच पाहिजे होतं. अरे पहा म्हणलं बा कंदीला पहा म्हणलं परिस्थिती पाहा किती बेरोल आहे ना. पहा बरं ते यायला विचारा, यायला समजते. हे काय आला झुमरे आता काही गरज होती काय याची. पहा तिकडचं पेरणे सोडून इकडे. अरे म्हणलं कंदीला पाहिजे काही नाही. हे विषय कसा आहे, हे म्हणते की निघाल नाही. आता तुम्ही सांगा सोयाबीन निघाले 5-6 दिवस लागत नाही का? हो ते बरोबर आहे म्हणा, पण कसं मी सकाळी वावर पाहिले का नाही, याच्यातलं मला जरा पतलं वाटलं. पण हो या दिवसची काही पेरणी पाहिले का नाही, हो ते का सणा निघालेले आहे. पण याच्यात जरा दडपलं बा काहीतरी. असं आहे ना, मग दडपलंच ना ते. खोल पेरलं आहे ना मग प्रमाणापेक्षा. कशा तो खोल पेरला रे बा. असं आहे मारच घालून राहिले. आता खोल पेरलं काय करा आता सांगा बरं. आता नाही का परिस्थिती? अरे तुम्हाला नाही कंदीला बस समजत राहायचे. निघत आहे ते अजून पोपडे आहेत ना त्याच्यावर. पाणी कुठं आहे? एवढं जास्त पाणीच नाही आलं ना. पाणी आलं नाही त्या दिवशी म्हणून हे असं झालं ना. मग बाकीच्या स्प्रिंकलर मारले, याने कुठं मारलं? ही बरोबर आहे म्हणा. हो कारण की लोक आता स्प्रिंकलर हे ते लावते, तुम्ही काहीच नाही लावलं वाटतं नाही का? हो आता कसं एक दिवस आड पाणी कमी झालं, पण जास्त पाणी नाही झालं. नाही ते काहीच नाही बा. लोकांची निघाले मायने निघाले. हे बा मी पाटील मी काय म्हणतो, काय म्हणता तुम्ही आता? नाही हे वकरून टाकायचं पूर आपल्याला आता. हे उलंगवाडी करायची, याच्यात डबल पेराचं. तुम्ही आम्हाला जे काही बॅगा लागल्या तेवढ्या बॅगा आणि खत हे ती सगळी व्यवस्था करा. हो कारण की याच्यात आमचं मन लागणार नाही ना. हे मोडूनच टाकायचं आपल्याला आता. त्याच्या मागे तुम्ही ऐका ना, तुम्ही फक्त 2 दिवस वाट पाहा. अजून निघते ना ते, निघते म्हणजे निघते. हे बा मी काय म्हणतो, तुम्ही हे बा शिवलाच भाऊ 2 दिवस थांबा. 2 दिवसांना पहा काय पोझिशन आहे तर निघते ते. काही समजा अंदर खोल पेरलं गेलं समजा, हो पण निघू शकते ते. हो आहे तरी ताकद लावून राहील ते. हो काही निघत नाही ते. मग काय दडपलं 100%. हो ना 2 दिवसांनी जर नाही समजा निघाला तर मी हाव ना, मी दिन पेरून बा. आता काय त्याला इलाज आता सांगा तुम्ही. आता तुम्ही काळजी करू नका, निघते म्हणजे निघते. झालं दडपलं यार कशाला नाही का? डीप जास्त दिली आता. 100% खोल पेरलं चांगलं. अरबार पेरलं. पहा मग आता काय म्हणून राहिले हे. हो पाटील काय म्हणते, जर समजा व्यवस्थित निघाल नाही 2 दिवस वाट पाहू आपण. हो आता ते जर नाही निघालं तर याने पेरून द्या आपल्याला. तेच सांगू राहिलो. कंदीला पाहिजे आहे ना तुम्ही इथंच? हा ना इथं आम्ही आहो. आता पाणी जर आला नाही एखादा समजा शिरवा जरी आला ना तर जमते ताल निघते ते. काही आहे जरा अंदर पण निघायचं आहे ते. बरं झालं ना आता. ओके हां ठीक आहे. आता काही काळजी करू नका, निघते ते. चला मला आपलं पेरून घेऊन चल कशाला कर सुरू कर. चला मला लक्ष्मणराव. मी काय म्हणतो पाटील, जरा एक दिवस थांबा आता. जरा वातावरण गणले का कमजोर दिसू राहिला. पाणी येते नाही मला झोडपा बसा. मी आजच्या दिवस कॅन्सलच करू राहिला होता. राहू दे आज पेरूच नाही आपण. आता मग इतके बॅग आणल्या ना आता. मग आता कसं वक्तात रहित करू राहिला तुम्ही. पण आपण आता वरचं पाहणं ते वर पाणी नाही. असं जर झालं तर मग काय करू? थांबा जरा एक दिवस थांबतो मी बाय. हो तशी काही गडबड नाही आपल्याला. अजून काय 23 तारीख आहे नाची. मग म्हणलं थांबा राहिलं आमचं काढून राहिलं. आता लोक मागे हिंडले ना. आता म्हणतं की असं आहे तसं आहे. राहिलं विषय नाही आम्हाला काय कमी आहे. चल पुढच्या बॅगा चल पुढे. मी काय म्हणतो झुंबर म्हणलं आपलं कंदीला झालं तर जमन का आपलं म्हणलं टाकतं का पेरून? आता होता ते कशात ते 4 कोणत्या पेरू तुम्ही त्याला वापस पाठवून. आता मला म्हणता बाय का हात आहे का बाय अजून बाय. आता बरेचशा बॅगा राहिल्या. रे हे बा पेरू नको म्हणलं बा. मी काय म्हणलो लक्ष्मण याच्याने पेरू नको कशाच्या भाऊ. हो हे बा हे पुरं पेरून राहिलं. लय लोकांचे वावर पेरवलं त्यानं. माय पेरलं या शिवलाचं पेरलं. आता पुढे कोणाचं पेरवते हे बा. राहू दे हे बा. याच्याने पेरा तुम्ही लक्ष्मणराव. मग तेच म्हणलं हे पोझिशन पाहिली ना म्हणून तर म्हणलं बा तुमचं झाल्यावर द्या ना पेरू ना. तेवढं झुंबर तेवढं दे ऍडजस्ट करून. बरोबर ठीक आहे ना. हो तुम्ही सरपंचाला एक फोन भरते ना. यायचं झालं की भरते बघा. हो काही हरकत नाही. तेच म्हणलं बा. हो यायचं काही खरं दिसून नाही राहिलं. निरा गाण्यात गुंग असते ते. हो कशा बस बिंदास पेरून राहिला ते कुकडे. नाही तास सरकं ना कोणतं ना काही पण नाही इलाज होता म्हणून आता दिलं त्याला मी. बरं ठीक आहे मग यायचं झालं की दे मग मारून आपला. मी लावतो फोन द्यायला. येतो मग आम्ही. पाहिजे पण मला 2 दिवसांनी निघते ते. काही काळजी करू नका. येतो मग. नाही आम्ही काय काळजी करून राहिलो. मग शिवला मी आम्ही वसूल करतो त्याच्याकडून. मग लाईने पाठला आमचं काय. जाऊ द्या चला घराकडे. पेरा तुम्ही तर करा तुमचं सुरू. जाऊ दे झालं का आपलं ते. पराठीचं झालं सगळं. आता तिकडचे आपले स्प्रिंकलर उचल ना. इकडे मारणं येतं. पटापट पाईप टाकून घेऊ. टप्पा लावून देऊ. तिकडचं झालं असं ना. कुठं आहे लाईन आहे ना. 2 टप्प्यात बाकी आहे अजून. मग तुम्हाला वाटतं झालंच का? मग झालंच नाही ते. रातच्यानं बंद पडेल मोटर. मग काय लाईनच नव्हती ना. त्याच्या मागून अजून 1 दिवस जातेस का? मग काय करा आता. तसं आलं म्हणा वरचं पण काही सांगता येत नाही. आपलं तयारीच असेल बरं तरी लगेच मांडले सोयाबीनात मला लावायचा विचार होता. आता पाहा लागण नाही तर जाऊ द्या लागण. कायच करा. ते आपलं पाहा मग याची पाईप आहे ना खाली आपल्या सरपंचाची. त्याची मोटर जाईल वाटते चालू होते. काहीतरी खोल फिटिंग बहुतेक असं वाटतं मला. गणी आला तिथं. मग चालच बसला मग. हो पाय तुम्ही हो पाय जर असले त्याची तर पाईप मग पुरेच घेऊन तुम्ही. मोटर आहे आपल्या घरी शिल्लक. त्याला इरीवर लावून इकडे सुरू पराठीतून तिकडे सुरू. आलोच मी पोझिशन पण. थांब इथं.
भुजने तुला का ते सोयाबीन बरोबर निघाल नाही रे, पाहिला का तो? आता काका लय बेरलं वाटते बा ते. मग आता कशाला बरोबर नाही बेरलं ते. माय बाबा म्हणे बा आता गेलते तिकडे त्याला म्हणाले काय झालं काय नाही. मग आता मी इकडे आलो. आता माझ्या पराठीचं चालू आहे ना. आता शांताराम भाऊजी इकडे आलो मी सध्या. मी काय म्हणतो भूषण, पाणी लावून दे त्याच्यातनी. हा, पाणी लावले का? आपली मोटर आहे ना. हा, मोटर आहे. माया आता अजून जाते. मग तू लावून दे 4-5 वाजता. काय आता पाहतो बा आता काय म्हणते. आता मी इकडे कामाले मा बुड्याला म्हण लागेल मग. हा मग तुमचं झालं की मी लावून दे तिकडे. आम्ही तर म्हणून बुड्याला लावून देऊ नाही म्हणजे येतेच वरचं पण आता मग आता काय करा आता असं झालं. पाहतो ना आता मग तुमचं झालं की देतो लावून मग मी. बिलकुल लावून दे तू, काही हरकत नाही. आपले पाईप आहेत. आता तो अजून तर काहीच नाही राहिलं. सगळं ते मोटर फोटो पाईप वाकली वाटते तुम्ही. काहीच नाही राहिलं. काय करता आता पाईप विकत आणणं हे ते काय तेच तर गाडी आमची बंद पडेल आहे तिकडे गॅरेजवर. ती आणायचा पत्ता नाही अजून. मग काय जाऊ दे आता करून टाकू आपण ते. बरोबर ठीक आहे. 4 वाजता घेऊन जातो मग. आता मीच आता शांताराम भाऊले 2 पाईप मागायला आलतो. आता त्याच्या जोडी नाही. आता तेच तर तिकडे आता सरपंचाला मागतो वाटते. जाऊ दे 2 मी मागतो मग त्याला. इथं आणले की बस मी इथं 2 घेऊन येतो तुम्हाला. काही काळजी नाही. बरोबर आणतो मग 2 का. तेवढं म्हणतो शांताराम भाऊले 2 घेऊन येतो मग. झालं याच काही इंधन झालं वाटते नाही का. जाईल वाटते रे. जाईल 100% जाईल वाटते. जाईल वाटते 100% जाईल. मग काय राहिल्याचे नाही पुरा पैसा झाला रे. मग पुरे काय भर दिसू राहिला ना. गेली काय आहे वायर निसटलं वाटते नाही का. वायरच निसटलं ना. काय वाटते पोझिशन काय म्हणलं मोटरची बरी आहे ना. अरे बाबा जाईली हे सरपंच साहेब, हे काही राहिलं नाही याच्यातनी. द्या हे फुकून टाकाय. नाही तर मी तर म्हणतो नवी घ्या. याच्या मागे लागू नका आता तुम्ही. मग आज किती दुरुस्त करता किती भरून आणताय. बंद कराय कार्यक्रम. लवकर नवी आणा. अशा नंतर तिकडे पिकं व्हायचे तुमचे. मग काय तर बसले आपले. काही कामी नाही हे हुकलं याचं काम. काय म्हणलं काय जाईल वाटते मोटर नाही सरपंच साहेब जाईली का. होऊन राजा जाईलच म्हणते बा. आता काल सुरू होती मोटर. मी आणलं बा आता हे बा काही तिकडचं पराठीत झालं. मी आणलं इकडे लावा सोयाबीनवर किती येते काय नाही. मला द्या मारून बा स्प्रिंकलर. ఇంకా आता हे म्हणते की जाईली म्हणते बा एका दिवसात. आता कसं काय राहतीतून आपले स्प्रिंकलर पाहिजे ना नाही का. जाईलीच म्हणलं का. अरे बाबा मी सांगतो जाईली ते. मग काय रात्री व्होल्टेज कमी जास्त झाला होता. मला वाटे बा माहीत बा जळत होती. पण मी तिथंच होतो. मी बंद केली ती. असं आहे नाही. हो ना. आता काय आपत आता भरून आणायला लागते याच्यात जाईन माझे 2-3 दिवस. मग आता काय करावं. आता तसं वरचं आहे म्हणा बरोबर हिशोबाने येऊन राहिलं. पण मी आणलं बा इमर्जन्सी पाहिजे. पण आता कसं काय करावं. आता राहू द्या लागण आता. मग राहू दे मग काय गडबड नका करू. मोटर दुरुस्त करून आणा. नवीच्या मागं नका लागू. मग होते ना दुरुस्त ते. जाऊ द्या आता काय. आता ते असं गाडीत टाका. आपली गाडी आहेच तशी. हो गाडीत टाकून द्या. पण दुरुस्त करून घेऊन या. तर मी काय म्हणतो पाटील आता समजा पाईप रिकामी असेल मग नाही का. आता मोटर जर जाईल तुमची तर माझ्या घर जाऊन यायचं वांग भाजू आता नाही का. आता हे कायच्या हिशोबाने आलं तेव्हा काय पाईप पाहिजे का. पाईप आहे तसे पाईप. पण काही कसे आहे जरासे डॅमेज झालेले आहेत. मला कसं दाग पाईप असते जमलं असतं माया. म्हणजे टेन्शनचं काम नव्हतं. मग माया आता 2 मोटर चालत होते माया बी. पुन्हा आपण ते आता तुम्हाला पाईप देऊन मी काय करू मग. हो मग आता विचारा नवी मोटर आणायचा. हो आज गेलो की घेऊनच ये तुम्ही. मग कसं मग अजून मग तुमच्या इथून आणा काळा अजून. हो त्यापेक्षा बा तुम्ही तुमच्या सोयीनं राहा. नाही विशेष नाही ना. हो तुम्ही आणा ना मोटर आणली की बिलकुल बा तुमच्यावर ती पाईप हजर. मग त्याचा काय विषय. आता रिकामी आहे म्हणून नेतेच आता हे काही करून नेते म्हणजे नेते. बरं हे पहा तुम्ही असं करा घेऊन जा. हो घेऊन जा. पण माई मोटर आणल्याबरोबर मला पाईप लागतील बरं. हो नाही तर मग आता माय तेवढं होऊ द्या जमणार नाही ती. तेवढंच होणारच आहे. हो ना बिलकुल आहे. बाहेर मी सांगतो तुम्हाला. तुम्ही फक्त मला एक फोन करा पाईप वावरात. बरं ठीक आहे मग. हो न्या मग आता. हो किती पाहिजे घेऊन जा. हो आता तुम्ही समजा रिकाम असेल तर मग समजा तिसही नेतो. मग समजा मग सगळं समजा ते माय बातच मग. हो घेऊन जातो सगळेच तिसही पाईप. अरे बापरे मामी असं आहे. मग बोट दिलं की मनगट पकडते. बरं जा बा घेऊन जा लवकर. फक्त माई मोटर आल्याबरोबर द्या. हे दुरुस्तीला टाकून देतो. एक एक्स्ट्रा असोले कायचे. संध्याकाळपर्यंत येतोच मी. तर माय हे पा संध्याकाळी पाईप लावायचे. त्या हिशोबानं तुम्ही मला 4 वाजता पाईप आणून द्या. हो म्हणून टाका नाही का. उद्यापर्यंत सलट कसं बी. हो ना बिलकुल 4 वाजता ना आलेच तुमचे पाईप. हो काही वांधा नाही. हो जाऊ का मग घेऊ. देऊ आवाज मी पोट्टेल. घेऊन जातो मग. हो जा घेऊन जा मग आता. हो मी आता पाहतो मोटरीचं ताल गाडीवर घेऊन जातो. गण्याला घेऊन जातो. दुरुस्तीला टाकून देतो. नवी पाहतो मग काय. हो तेच म्हणलं लवकर पहा कोशिश करा जरा. या लवकर. पाण्याचं काही सांगता येत नाही. आपलं तयार असेल बरं साहित्य. या मग चल भुजण्या चल घे पाईप घे. या लवकर. चल हाय म्हणते चल.